हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू एसपीज इंग्लिश वर्ल्ड यूट्यूब चॅनल. आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी रोज बोलली जाणारी जी वाक्य आहेत त्या वाक्यांची प्रॅक्टिस करणार आहे. तर काही वाक्य अशी असतात की जी रोजच्या रोज जशीच्या तशी बोलली जातात, तर त्याच सेंटेन्सेसना इंग्लिशमध्ये आपण ट्रान्सलेट कसं करायचं आहे किंवा ती सेंटेन्सेस रोजच्या बोलण्यामध्ये आपण इंग्रजीमध्ये कशा प्रकारे बोलू शकतो, या सेंटेन्सेसची आपण प्रॅक्टिस करत आहोत. तर आपण अगदी रोज 5 ते 6 सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करत असतो, जेणेकरून आपल्याला ती लक्षात ठेवता यावी किंवा लक्षात ठेवण्यासाठी सोपी जावी, यासाठी आपण एक सिरीज स्टार्ट केली आहे, ज्याच्यामध्ये आपण रोज 5 ते 6 सेंटेन्सेस प्रॅक्टिस करत आहे. तर रोजच्या ज्या व्हिडिओची लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर तुम्ही या अगोदरचे व्हिडिओज पाहिले नसतील तर तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, मला खरं सांग. आता हे जे सेंटेन्स आहे ते आपण नेहमीच अगदी आहे असं बोलतो की मला खरं सांग. तर हेच सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बोलायचं आहे? टेल मी द ट्रूथ. इट्स टेल मी द ट्रूथ. टेल मी द ट्रूथ. मला खरं सांग. तुम्हाला एखाद्याला बोलायचं असेल की मला खरं सांग, तर तुम्ही ते इंग्लिशमध्ये कसं विचारायचं आहे की टेल मी द ट्रूथ. मला खरं सांग. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे, हे माझे आवडते गाणे आहे. हे माझे आवडते गाणे आहे. जर तुम्हाला नेहमीच्या बोलण्यामध्ये एखाद्याला सांगायचं असेल की हे गाणं माझं आवडतं गाणं आहे, तर तुम्ही ते इंग्लिशमध्ये कसं सांगू शकता की दिस इज माय फेवरेट सॉन्ग. इट्स This is my favorite song. This is my favorite song. जर तुम्हाला सांगायचंय की ही माझी आवडती मूवी आहे किंवा हा माझा आवडता चित्रपट आहे, तर तुम्ही काय बोलणार आहे? This is my favorite movie. This is my favorite मूवी. तुम्हाला एखादी डिश आवडत असेल आणि ती सांगायची असेल की ही माझी आवडती डिश आहे किंवा हा माझा आवडता पदार्थ आहे, तर तुम्ही काय बोलणार आहात? दिस इज माय फेवरेट डिश. दिस इज माय फेवरेट डिश. अशा प्रकारे रोजच्या बोलण्यामध्ये जी वाक्य आपण बोलत असतो ती वाक्य बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे, ती वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं, मी तुम्हाला मदत करू शकतो का? मी तुम्हाला मदत करू शकतो का? Can I help you? Can I help you? Can I help you? मी तुम्हाला मदत करू शकतो का? किंवा तुम्ही असंही बोलू शकता, May I help you? May I help you? मी तुम्हाला मदत करू शकतो का? नेक्स्ट सेंटेन्स आहे, तू का रडत आहेस? तू का रडत आहेस? Why are you crying? Why are you crying? Why are you crying? तू का रडत आहेस? जर हेच तुम्हाला बोलायचं असेल की तू का हसत आहेस, तर तुम्ही काय बोलणार आहात? Why are you laughing? Why are you laughing? तू का हसत आहेस? आणि हे सेंटेन्स काय आहे? तू का रडत आहेस? Why are you crying? मी तुम्हाला मदत करू शकतो का? Can I help you? Or you can say May I help you? नेक्स्ट सेंटेन्स आहे, तुम्ही मला कळवायला हवं होतं. तुम्हाला एखाद्याला बोलायचंय की तुम्ही मला कळवायला हवं होतं, तर तुम्ही हे सेंटेन्स कसं बोलणार आहात? यू शुड हॅव लेट मी नो. इट्स यू शुड हॅव लेट मी नो. यू शुड हॅव लेट मी नो. तुम्ही मला कळवायला हवं होतं. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे, मी तुम्हाला कळवेन. तुम्हाला बोलायचंय की मी तुम्हाला कळवेन, तर तुम्ही काय बोलणार आहात? आय विल लेट यू नो. आय विल लेट यू नो. आय विल लेट यू नो. मी तुम्हाला कळवेन. थँक्स फॉर वॉचिंग.